नमस्कार मित्रांनो. आज आपण वायगोस्कीबद्दल माहिती घेणार आहे. तर वायगोस्कीनं सोशिओ कल्चर कन्स्ट्रक्टिव्हिजम मांडलेलं आहे. आता ह्या वायगोस्कीबद्दल आपण काही गोष्टी अशा माहीत करणार आहे, का ज्या पेपर्सला येत असतात. त्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, वायगोस्कीला असं म्हणायचं आहे, द डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. जी विकास ही प्रोसेस आहे, ही सतत चालू असते आपल्या आयुष्यामध्ये. दुसरं महत्त्वाचं त्याने आज सांगितलं, लर्निंग प्रोसीड डेव्हलपमेंट. म्हणजे आपण जर डेव्हलपमेंट करायची तर आपल्याला लर्न करावं लागेल. उदाहरणार्थ, तुम्हाला सायकल चालवायची ही डेव्हलपमेंट आणायची असेल तर तुम्हाला सायकल चालवण्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, तर तुम्हाला ती सायकल चालवता येईल. दुसरं उदाहरण असं आहे, की सपोज आपण एक 20 वर्षाचा मुलगा आला आहे आणि त्याला आपण इंग्रजीचं पुस्तक दिलं डायरेक्टली वाचायला, तर त्याला येणार नाही. कारण की त्याने ते लर्न केलेलं नाही. म्हणजेच काय, विदाऊट लर्निंग डेव्हलपमेंट इज नॉट पॉसिबल, असं वायगोस्कीला म्हणायचं. त्याचबरोबर वायगोस्कीनं एक महत्त्वाची कन्सेप्ट मांडलेली आहे. ती बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे, ते आज क्लिअर करतो. ZPD. आता ZPD म्हणजे काय, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. आता यामध्ये लक्षात घ्या, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट काय आहे? बघा, एखादा विद्यार्थी आपण समजू, तर त्याला आहे ना ॲव्हरेजली 50 मार्कचं सगळं येतं आहे. 50 मार्कचं सगळं येतं आहे आणि तो त्याचा एरिया, त्याला ते ऑलरेडी स्वतःकडे ऑन नॉलेज आहे त्याच्याकडं. आणि तो 50 पासून तर 80 पर्यंत, 50 पासून तर 80 पर्यंत त्याला जायचं आहे. तर त्या टायमाला तो काय करतो रे, एक सुपेरियर पर्सनची, एका मोर नॉलेजेबल अदरची काय करतो रे, हेल्प घेत असतो, गायडन्स घेत असतो. तर त्याला आपल्याला म्हणता येईल स्कॅफोल्ड. काय म्हणता येईल, स्कॅफोल्ड. आणि ज्यावेळी तो स्कॅफोल्ड झाल्यानंतर, गायडन्स घेतल्यानंतर जेव्हा ती लेवल अचीव्ह करेल, म्हणजे तो जेव्हा 80% वर जातोय, तर त्याला आपल्याला म्हणता येईल त्याचा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. मग त्या चाइल्डचा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट किती, 80% इथपर्यंत तो पोहोचू शकतो. आणि दुसरं म्हणजे काय, आता 80%च्या वर काय, तर तो एरिया असा आहे की लर्नर कॅन नॉट बी अचीव्ह इट विथ ऑर विदाऊट गायडन्स. म्हणजे त्या लर्नरला तुम्ही किती गायडन्स करा, काही करा, त्याला आपटा तुम्ही, तरी तो ना त्या पुढे जाणार नाही. मग तिथं त्याला काय येतं रे, एक IQ कन्सेप्ट येऊन जातो. काय, IQ ही कन्सेप्ट तिथे लागू पडते, की आता त्याच्या पुढे इकडे तो जाऊ शकत नाही. जनरली 99% पीपलचा IQ हा चांगला असतो. फक्त त्याची प्रॅक्टिस कमी असल्यामुळं त्या IQचा परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, आता बघा, आपण एखाद्या मजूर कुटुंबात जन्माला आलेलं एखादं बाळ आहे आणि ते ऊस वगैरे तोडतंय आणि त्याचा IQ खूप छान आहे. परंतु त्याला एन्व्हायर्नमेंट न भेटल्यामुळं त्याची डेव्हलपमेंट झालेली नाही. म्हणजे असं आपल्याला म्हणता येणार नाही, की IQ असला म्हणून डेव्हलपमेंट होईल. पण एक आहे, जर IQ असेल तर डेव्हलपमेंटसाठी काय होतं रे, हेल्प होते जास्त, की लवकर हेल्प होते. IQ सोबत त्या चाइल्डला, त्या स्टुडंटला एन्व्हायर्नमेंटसुद्धा गरजेचं आहे. जर त्याला एन्व्हायर्नमेंट जर हेल्दी असेल, तर तो जनरली ती प्रोसेस इझिली प्रोसीड करतो आणि डेव्हलपमेंटच्या जवळ जातो. तर बघा, आता तुम्ही पॅजेचं त्याच्या उलटं आहे. पॅजे काय म्हणतोय, डेव्हलपमेंट इज डिसकंटिन्युअस प्रोसेस आहे. ते मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि पुन्हा एकदा सांगणारच आहे. पण वायगोस्कीवर तुम्ही 100% लक्षात ठेवा, की स्कॅफोल्डिंग व प्रश्न विचारला जाईल तुम्हाला आणि हे पण विचारलं जाईल कदाचित, ChatGPT हा कशाचा रोल आहे? ChatGPT हा स्कॅफोल्डिंगचाच रोल करतो. कारण की ChatGPTमध्ये आपण काय सर्च करतो, ज्या गोष्टी आपल्याला अवघड जात आहे, म्हणजे आपण टेम्पररी हेल्प घेतोय. म्हणजे ChatGPT आपल्यासाठी मोर नॉलेजेबल अदर्स असा होऊ शकतो. आता मोर नॉलेजेबल अदर्समध्ये तुमचे टीचर्स पण येऊ शकतात, बरोबर ना? म्हणजे काय म्हणतील, सर आमच्या टीचर्सला काही येत नाही. हां, होऊ शकतं, पण मग जे सुपेरियर आहे ते 100% तुम्हाला हेल्प करणार आहे, बरोबर की नाही? तर सगळ्यांनी सी-टेटला 30 पैकी 30 घ्या, कारण की हाच पार्ट तुम्हाला मार्क्स घेण्याजोगा आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स कमी भेटू शकतात. ठीक आहे, धन्यवाद.